नमस्कार, इंडिया 24/7 लाइव टीवी में आप सभी का स्वागत है। मैं हूं मधुमिता। महाराष्ट्र के अमरावती जिले से बड़ी खबर सामने आ रही है, जहां कांग्रेस पार्टी को बड़ा झटका लगा है। जी हां, दर्यापुर तालुका के कांग्रेस के वरिष्ठ नेता बाला साहेब हिंगडीकर सैकड़ों समर्थकों और कार्यकर्ताओं के साथ भाजपा में शामिल हो गए हैं। अमरावती में आयोजित एक कार्यक्रम के दौरान राज्य के राजस्व मंत्री तथा अमरावती जिले के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में उन्होंने पार्टी की सदस्यता ग्रहण की। बाला साहेब के भाजपा में शामिल होने से अमरावती जिले के राजनीतिक गलियारों में चर्चा तेज हो गई है। इस अवसर पर नितिन देशमुख, नीलेश परदे, श्याम देशमुख, अजय बदरिया, मुकुंदराव नागे, पंकज देशमुख, यशवंत खमरे, अमोल गावंडे आदि लोग उपस्थित रहे। काय सांगाल दादा, आज भाजप पक्षामध्ये तुमच्यासोबत आज किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे? दादा, मी तर भाजप पार्टीमध्ये मागच्या मी काँग्रेसमध्येच होतो पहिलं, पण 10 महिन्या अगोदर मी भाजपमध्ये प्रवेश केला। माझ्यानंतर आज आमचे जिल्ह्याचे कद्दावर नेते, ज्याला आम्ही जिल्ह्याचा एक प्रमुख नेतृत्व म्हणून असे बाळासाहेब हिंगडीकर याच्यासोबत समस्त काँग्रेस टीम काही किंचित जण सोडून 20-25 जण सोडून पूर्ण काँग्रेस पक्ष हा भाजपमध्ये विलय झालेला दिसत आहे। आणि बाळासाहेबचं जो हिंगणीकरांचं जो जिल्ह्यात नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाला कोणताही पक्ष किंवा कोणताही नेता जुगारू शकत नाही, हे आज सिद्ध झालं। व आज ते आमच्या पक्षात आले। त्या पक्षात त्यांच्या आल्यानं आमच्या पक्षाला येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असो, पंचायत निवडणुका असो, त्याच्यानंतर 2029ची लोकसभा निवडणूक असो, भारतीय जनता पार्टी हा अमरावती जिल्ह्यात 100% यश प्रदान करेल असं झालं। व आज ते आमच्या पक्षात आले। त्या पक्षात त्यांच्या आल्यानं आमच्या पक्षाला येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये होण्याची मी इच्छा जाहीर करतो। काय पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आपले स्वप्न काय राहतील, म्हणजे आपला हेतू काय राहणार, आपलं काय माध्यम राहणार आहे, म्हणजे विकासाच्या माध्यमातून? पक्षानंतर मी पहिलेच पक्षप्रवेश झालेला आहे। पक्षप्रवेश बाळासाहेब हिंगणीकरांचा, जे आमचे जिल्ह्याचे सर्वात मोठे नेते व आमचे ज्येष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक व आमचे प्रेरणास्थान हे बाळासाहेब हिंगणीकर आहे, त्यांचा आज प्रवेश झालेला आहे। त्यांच्या माध्यमातून आम्ही खालचे कार्यकर्ता लोक आहात, ते आमच्या कार्यकर्त्याने प्रवेश केला आहे, पदाधिकाऱ्याने प्रवेश केला आहे। तर त्याच्या माध्यमातून विकासाचा एजेंडा दर्यापूर मतदारसंघ असो या अमरावती जिल्हा लोकसभा मतदारसंघ असो, इथं पूर्ण राबवला जाईल, ही याची मी तुम्हाला ग्वाही देतो। आज आपण किती कार्यकर्त्यासोबत आज भाजपमध्ये आपण प्रवेश केलेला आहे? 75-80 लोक सोबत होते। आणि काय सांगाल याच्या मागचं काय कारण असू शकते, आपण एवढा मोठा कार्यकर्त्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला? नाही, आता स्थानिकचे काही हे असतात, म्हणजे स्थानिकमध्ये जे काही विचार होतात, त्याच्यामुळे हा निर्णय घ्यायची वेळ। काय सांगा, दर्यापूर मतदारसंघामध्ये आपलं मोठं एक नाव आहे, आणि कोणतं असं माध्यम आहे की जो विकास असेल किंवा नागरिकांचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अनेक अडचणी असतील, हे तुमच्या डोळ्यासमोर एक काही अडचणी असतील, या माध्यमातून आपण भाजपमध्ये प्रवेश केला? नाही, असं काही नाही, ते परिस्थिती निर्माण झाली तशी, त्याच्यामुळे निर्णय घ्यायची वेळ आली। आणि प्रश्न खूप आहेत, ते प्रश्न आता साहेबांना तुम्हाला सांगितलंच की बा जे काही विकासाचे कामं असतील ते तुम्ही माझ्याकडे घेऊन या। मी निश्चितपणे विकास करणारा माणूस आहे, मी नेहमी धडपड करणारा माणूस आहे, आणि साहेबाच्या माध्यमातून, BJPच्या माध्यमातून मी जे काही आमच्या मतदारसंघाचा विकास होईल तो विकास करण्याचा प्रयत्न करेन। आणि किती लोकांचा प्रवेश झाला आज? 85 लोकांचा। आणि दर्यापूर मतदारसंघाच्या नागरिकांना, जे मतदार लोक असतील, जे आपला मतदारसंघ असतील, जे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, गोरगरिबी लोक असतील, यांना काय आव्हान करायला आपण या पक्षामध्ये प्रवेश केला? नाही, आव्हान लोकांना मी कसं आहे माहीत आहे, मी कोणत्याही पक्षात गेलो तरी माझ्यासोबत लोक आहेत, हे आता खड्याला माहीत आहे। मी जिल्हा परिषद अपक्ष लढलो, त्याच्यानंतर माझी मिसेस शिवसेनेवर लढली, माझ्यावर जे काही अन्याय होत गेले, मी पुन्हा जिल्हा परिषद लढलो, मी 2 वेळा जिल्हा परिषदला निवडून आलो, 3 वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आलो, अपक्ष निवडून आलो, त्यानंतर खरेदी विक्रीमध्ये 2 वेळा निवडून आलो, ग्रामपंचायतमध्ये 20 वर्ष सरपंच होतो, आणि लोक मला पक्ष पाहत नाहीत, माझ्यासाठी तरी लोक माणूस म्हणून माझ्याकडे लक्ष देतात, कारण मी असा माणूस आहे, मी ग्राउंड लेवलचा माणूस आहे। तुमच्याकडे मतदारसंघाच्या संपूर्ण नागरिकांच्या विकासाच्या माध्यमातून लक्ष लागलेले आहे, यावर काय सांगा? नाही, आता कसं आहे, साहेबांनी तुम्हाला सांगितलं जातं, बावनकुळे साहेबांनी, की जे काही विकासाचे कामं असतील ते तुम्ही मला सांगा, मी करेन। आणि जे काही विकासाचे कामं, महत्त्वाचे कामं, रस्ते आहेत, रस्ते अतिशय